छत्तीसगड राज्य स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 14,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी। विकास आणि वारसा संवर्धनासह राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने सरकारची निर्णायक वाटचाल सुरू। छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन। हिंद प्रशांत क्षेत्रात नियम आधारित व्यवस्थेसाठी भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य महत्त्वाचं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। मतदार यादीतल्या कथित घोळाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा। लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं मत। मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार उद्धव ठाकरे, तर याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका न घेण्याच्या मागणीचा राज ठाकरे यांचा पुनरुच्चार। महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाचं मूक मोर्चानं प्रत्युत्तर। महाराष्ट्र विकास आघाडी मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळे आणण्यासाठी विरोधकांचा डाव असल्याचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत भारताची 3 विश्वविक्रमांची नोंद। एकाच महिन्यात आरोग्य सेवा कार्यक्रमासाठी 3,21,00,000 महिलांचा पुढाकार। आणि जर्मनीमध्ये सुरू असलेल्या हायलो ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुड्डा हिची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। नमस्कार, 4:30च्या या बातमीपत्रात मी आशुतोष